आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 सराव संच 6.1 शिकणार आहोत. पहिला प्रश्न आहे फॅक्टराइज अवयव पाडा. पहिले गणित बघूया. एक्स वर्ग अधिक 9x अधिक 18 एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. आता आपण 18 या संख्येमध्ये दोन संख्या अशा शोधायच्या की त्यांचा गुणाकार 18 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी म्हणजे ही मधली संख्या म्हणजे 9 आली पाहिजे. अशा दोन संख्या म्हणजे बघा साहित्रिक 18 6 आणि 3 आपण बघूया. साहित्रिक 18. आता 6 ही मोठी संख्या आहे. आता या ठिकाणी यांची बेरीजच 9 हवी आहे आणि इथं आलेली आहे म्हणून या दोन्हीला आपण प्लस साइन देऊया. म्हणजे बघा 6x आणि 3x 6 आणि 3 9x. मग आता आपण याचे अवयव पाडूया. एक्स वर्ग अधिक 6x अधिक 3x अधिक 18. आता आपण याचे अवयव पाडूया. याच्यामध्ये x कॉमन काढूया. x कॉमन काढला तर इथं डबल x आहे, सिंगल x कॉमन राहील. इथला x निघून गेला तर फक्त 6 राहतील प्लस आता इथं 3 आणि 18ला भाग जातो म्हणून 3 बाहेर काढूया. कंसात राहील फक्त x अधिक या 3 आणि 18ला भाग घालूया. 3 सक 18. आता इथं बघा हा कंस कॉमन झाला. x प्लस 6 तो एका कंसात घेऊया x प्लस 6 आणि दुसऱ्या कंसात राहिलेले घटक घेऊया x प्लस 3. हे झाले अवयव. आता आपण दुसरं गणित बघूया. हे पहा p वर्ग वजा 2p वजा 35 p स्क्वेअर मायनस 2p मायनस 35. आता या गणितामध्ये बघा या गणितामध्ये आपल्याला दोन अंक असे शोधायचे आहेत की त्यांचा गुणाकार वजा 35 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही वजा 2 आली पाहिजे. आपण अशा दोन संख्या शोधूया. त्या संख्या मी सांगतो तुम्हाला. एक आहे 7 आणि दुसरी आहे 5. म्हणजे 7 5 35. गुणाकार नुसता 35 नाही तर मायनस 35 ऋण 35 आला पाहिजे म्हणून मी 7ला वजा चिन्ह दिलं तर 7 5 35 म्हणजे ऋण 35 गुणाकार येऊ शकतो. आता यांची बेरीज बघूया. ऋण 2 येते का. वजा 7 अधिक 5 केलं तर 7तून 5 गेले 2 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण या ठिकाणी ऋण देऊ शकतो. म्हणजे आपण शोधलेल्या दोन संख्या बरोबर आहेत. आपण आता याचे अवयव पाडूया. बघा p वर्ग वजा मोठी संख्या घेऊया 7p अधिक लहान संख्या घेऊया 5p वजा 35. आता आपण काय करूया याचे अवयव पाडूया. इथून p कॉमन काढूया. p कॉमन काढल्यानंतर आत फक्त एकच p शिल्लक राहील. वजा हे वजा इथं लिहितो. इथला p गेला 7 शिल्लक राहील. p वजा 7. आता इथं अधिक चिन्ह आहे ते अधिक इथं टाकू आपण. इथून आपण 5 ने 35ला भाग जातो म्हणून 5 कॉमन काढूया. 5 कॉमन काढल्यानंतर आतमध्ये राहिला p वजा. आता बघा 5 ने 35ला भाग घालवा. 5 7 35 म्हणजे 7 येईल कंस पूर्ण. इथे बघा p वजा 7 कॉमन आलं म्हणून p वजा 7 आपण एका कंसात घेऊया आणि दुसऱ्या कंसात राहिलेले घटक p अधिक 5. हे झाले अवयव. चला तिसरं गणित बघूया. 20x वर्ग वजा 26x अधिक 8 20x स्क्वेअर मायनस 26x प्लस 8. याचे आपण आता अवयव पाडूया. सुरुवातीला बघूया इथं x स्क्वेअर असायचा पण त्याच्या अगोदर यांनी सहगुणक 20 दिलेला आहे. अशा वेळेस काय करायचं या दोन संख्यांचा गुणाकार करायचा. 20 गुणिले 8 म्हणजे 20 8 60 160. 20ला चिन्ह अधिक आहे यालाही चिन्ह अधिक आहे म्हणून इथं आपण चिन्ह अधिक देऊया धन देऊया. आता दोन संख्या अशा शोधूया की त्यांचा गुणाकार प्लस 160 आला पाहिजे म्हणजे धन 160 आला पाहिजे पण वजाबाकी किंवा बेरीज मात्र वजा 26 आली पाहिजे. यांची बेरीज किंवा वजाबाकी वजा 26 आली पाहिजे हे लक्षात ठेवा. आपण आता दोन संख्या अशा शोधूया 16 आणि 10. बघा 16 गुणिले 10 160. मग 16ला मी जर समजा वजा चिन्ह दिलं आणि 10लाही वजा चिन्ह दिलं तर यांचा गुणाकार मी केला तर वजा वजा अधिक होतात आणि 16 आणि 10 60 म्हणजे आपल्याला हवं ते उत्तर मिळतं. परंतु यांची बेरीज बघूया. वजा 26 येते का तर वजा 16 अधिक वजा 10 असं जर केलं तर 16 आणि 10 म्हणजे दोन्ही संख्यांना चिन्ह समान असल्या कारणानं बेरीज पण वजा 26 येते. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये या संख्या टाकूया. बघा 20x वर्ग. आता याच्या पुढे
26ची फोड करताना सुरुवातीला 16 घ्यायचं की 10 घ्यायचं याचा आपण विचार करू. बघा इथं 20 आहे, 20शी संबंध 16चा येतो की 10चा येतो, तर 10चा येतो. 10च्या पाड्यात 16 आहे, 10च्या पाड्यात 20 आहे. 10 दोन्ही 20, म्हणून आपण काय करू, 10 सुरुवातीला घेऊ, 10x, नंतर घेऊ 16x आणि नंतर नेहमीप्रमाणे 8. आता आपण याचे अवयव पाडूया आणि नंतर याचे. बघा आता 20 आहे, इथं 10 आहे आणि x आहे. आपण 10 कॉमन काढू. इथं डबल x आहे, इथं सिंगल x आहे, म्हणून 10x कॉमन काढू. 10ने 2ला भागलं, 10 दोन्ही x. यातला सिंगल x इथं आहे, डबल x इथं आहे. यातला सिंगल x निघून गेला तर फक्त x राहतो, तो इथं लिहिला. 10ने या 10ला भागलं, वजा 1 येईल. बघा 10x 1 आहे, 10x. आता इथं वजा चिन्ह आहे, ते वजा मी बाहेर लिहितो. इथं मी 8 कॉमन काढतो. आता 8ने 16ला भागलं तर उत्तर येतं 2. 8 दोन्ही 16 आणि हा x आहे तसा मी लिहितो. आता इथं प्लस आहे, मात्र इथं बाहेर मायनस घेतल्यामुळे आत मायनस घ्यावं लागेल, कारण ह्या मायनस मायनसचं गुणाकार प्लस येतो म्हणून मायनस घेतला आणि 8 1 8 घेतलं. विद्यार्थ्यांनी लक्ष द्या बारीक, कारण ह्या चिन्हांचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे तर उत्तर बरोबर येईल. इथे बघा 2x वजा 1, 2x वजा 1 कॉमन काढू आपण. एका कंसात 2x वजा 1 आणि दुसऱ्या कंसात 10x वजा 8, 10x वजा 8. हे आहेत फॅक्टर्स. 2x वजा 1, 10x वजा 8. अशा पद्धतीनं इतर उदाहरणं सोडवा आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा, त्यांना खूप आनंद होईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.